आज दुपारी 3:35च्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला। लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पीआय कोंडवा एसीपी आम्ही घटनास्थळी धाव घेतली। या ठिकाणी गणेश काळे या इसमावरती जवळून मोटरसायकलवरती आलेल्या काही इसमांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। कोणी केलं, काय केलं, काय सीसीटीव्ही काय समोर आलं? त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे। आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू। हे मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत। त्यांची स्वतःची रिक्षा आहे। ते राहणारे येवलेवाडी मधले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात। ते खडी मशीन दिशेने जात असताना त्याच दिशेनं 2 मोटरसायकलवरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे। सुगावा लागला का सर आरोपींचा? आता याबाबत तपास चालू आहे। त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार। मारेकऱ्यांची दुचाकी पाठीमागे राहिली का पळता? 2 मोटरसायकलवरती मारेकरी आलेले होते, तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे। गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारूबंदी अधिनियम 65E प्रमाणे एक गुन्हा दाखल आहे। हा टोळीचं सदस्य वगैरे काय आहे का? याबाबत आपला अधिक तपास चालू आहे। अंधीकर टोळीतील असल्याचं समजतंय, नेमकं काय खरं आहे? याबाबत आमची जवळपास 10 पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत। याबाबत जी माहिती मिळते, गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे। 4 राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे 2 वार आहेत। आणि किती लोक होती सर? यामध्ये 2 मोटरसायकलवरती प्रत्येकी 2 प्रमाणे असे 4 इसम आलेले होते। आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील, इतर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील, सातत्याने आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू।